शहरातील रस्त्यांवर पावसामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरूच आहे। नागरिकांमध्ये वाढत असलेला संताप आता राजकीय पक्षांनी हाती घेतला आहे। खड्ड्यांच्या प्रश्नांवर तीव्र आक्रमक भूमिका घेत आज मनसे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत महापालिका आयुक्तांना निवेदन देत अल्टिमेट दिलं आहे। बघा, तुम्ही जसं प्रमोद सावंत साहेब बोलले की बुधवारपर्यंत त्यांनी खड्डे त्याचं नाव विझवले, तर आम्ही आंदोलन करणारे नक्की इच्छित आहे। मला हे कळत नाही की सत्ताधारी आमदार आज त्यांच्याच सरकारच्या वतीने हे देत आहेत, लेटर देत आहेत की खड्डे विझवा म्हणून। म्हणजे शोकांतिक आहे। मीरा भाईंदर असो महाराष्ट्रामध्ये हे म्हणलं उदाहरण आहे की ज्या सत्तेधारी लोकांनी आज त्यांचं टेंडर, त्यांची युनियन, त्यांचे सगळे काम, हे सगळे सत्ता त्यांची, सगळं त्यांचे डिपार्टमेंटमध्ये त्यांची माणसं, तरी पण आंदोलन करावं लागतं। शोकांतिक आहे। आणि हे जे पॅचवर्क होतं आहे ना, हे सगळी तुकपट्टी लावण्याचं काम चालू आहे, लक्षात घ्या। माझं तर मत डायरेक्ट त्या अधिकाऱ्यांवर आहे। जे अधिकारी, जे भ्रष्ट अधिकारी ना, नालायक अधिकारी त्या ठिकाणी बसलेत ना, हे त्यांचं कारस्थान आहे आणि त्याच्यावर अंकुश स्थानिक आमदारांचं नाही, हे सिद्ध होतं, लक्षात घ्या। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे आंदोलन होणार आहे, न भूतो न भविष्य असं आंदोलन करू आणि सळो की पळो करून सोडू। हे पण तुम्हाला मी सांगतोय, ज्या मीरा भाईंदर महानगरपालिकेला पुरस्कार मिळाला आहे, नालायकपणाचा पुरस्कार यांना मिळाला पाहिजे, लक्षात घ्या, नालायकपणाचा। गोरगरीब लोकांचे तुम्ही टॅक्स घेता, लोकांचे पैसे घेता आणि त्याचं तुमचे अधिकाऱ्यांचे खिशे भरायचं करतं। जसं ते पवार नालायक अधिकाऱ्यावर ईडीची धाड पडली, तशी या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर धाड पडायला पाहिजे। आम्ही सर्व पक्ष मिळून त्याच्यावर आता गुन्हा दाखल करायचा ठरवतोय। त्यामुळे स्थानिक आमदारांना ही चेतावणी आहे की तुमच्या विभागामध्ये, तुमच्या एरियामध्ये, तुमच्या मतदारसंघामध्ये असे जर खड्डे होत असतील आणि तुम्ही लेटर देताय, आदेश द्यायला पाहिजे, आदेश, लक्षात घ्या। लेटर देऊन काय होणार नाही, लक्षात, लेटर आम्ही देणार, आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत, आम्ही लेटर द्यायची भूमिका आमची पाहिजे, तुमची नाही। तुम्ही लोकांनी आदेश दिला असता तर रस्ते झाले असते बरोबर, पण तुम्हाला ते करायचं नाही। प्रत्येकाचे हात भरकटलेले आहेत, त्यामुळे तुम्ही बोलू शकत नाही छाती टोकपाने, लक्षात घ्या। अधिकाऱ्यावर तुम्ही ॲक्शन घेऊ शकत नाही। त्याचं कारण आहे की तुम्ही लोकांनी त्याचे कमिशन घेतलं आहे। कॉन्ट्रॅक्टर तिथं त्रस्त आहेत, कॉन्ट्रॅक्टरना पैसे मिळत नाही, एका बाजूला बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला मोठी मोठी प्रकल्प आणायचे मीरा भाईंदर तुम्ही ठरवताय। हा नालायकपणाचा कळस आहे, लक्षात घ्या। त्यामुळे येणारा गुरुवारी तुम्हाला फार मोठं आंदोलन दिसेल। आयुक्त साहेब असतील, या ठिकाणी CP साहेब असतील, त्यांना आम्ही उद्याच भेट देणार आहोत, सर्व पक्ष मिळून, लक्षात घ्या। त्यामुळे अधिकाऱ्यांनी सतर्क राहावं आणि अधिकाऱ्यांवर यांचा अंकुश असला पाहिजे, आमदारांचा। मी आमदारांना कळकळीची विनंती करतोय, तुम्हीच पत्रव्यवहार करताय, तुमची सरकार आणि तुम्ही पत्रव्यवहार करताय, शोकांतिक आहे। त्यामुळे मी या गोष्टीचा निषेध करतोय। आज आपण इथे सर्व विरोधी पक्ष या ठिकाणी जमा आहोत। मागच्या काही काळात प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने मीरा भाईंदरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, जे रस्त्यामधले खड्डे आपल्याला दिसतात, प्रत्येक राजकीय पक्षाने याच्या विरुद्ध आवाज उठवला। प्रत्येकजण जाऊन नेत्यांना, सत्तेतील नेत्यांना, प्रशासनाला भेटून आपलं निवेदन दिलं, अल्टिमेटम दिलं। पण आज जवळजवळ महिन्याभरानंतरसुद्धा या सत्ताधाऱ्यांना, या प्रशासनाला या रस्त्यामधले खड्डे बुजवणं शक्य झालेलं नाही आहे। आज या ठिकाणी तुम्ही बघत असाल, सगळ्या पक्षाचे नेते इथे उपस्थित आहोत। आम्ही आजच्या या तुमच्या सर्व पत्रकारांसोबत वार्तालाप करताना एक अल्टिमेटम देऊ इच्छितो की पुढच्या 6 तारखेपर्यंत, गुरुवारपर्यंत, पुढच्या 6 तारखेपर्यंत जर मीरा भाईंदर शहरातील खड्डे बुजले नाहीत तर आम्ही मीरा भाईंदर बंद करण्याचं आवाहन कालच पत्राद्वारे शहराच्या कमिशनरना दिलेलं आहे, CPना दिलेलं आहे। पुन्हा एकदा या दोघांनाही आम्ही भेटून प्रत्यक्षपणे सर्व पक्ष इथे जे उपस्थित आहेत, मान्यवर उपस्थित आहेत, त्यांना घेऊन एक डेलिगेशन जाऊन त्यांना भेटणार आहे। झाले असं
की इलेक्शनच्या अगोदर सत्ताधारी बऱ्याच प्रकारचे आमिष दाखवतात. सत्तेत असताना राज्यात त्यांची सत्ता आहे. 2017 पासून या शहरामध्ये भाजपाची सत्ता आहे आणि सत्तेत असताना सुद्धा त्यावेळी ते मोर्चे काढत होते. आज सत्तेत आल्यावरती त्यांची जबाबदारी होती की रस्त्यातले खड्डे बुजवले पाहिजे. खड्ड्यांमुळे होणारा त्रास जो आहे, कुठे आम्ही मागे सांगितलं जवळजवळ 7 जणांचा मृत्यू मीरा भाईंदर हद्दीमध्ये या रोडमधील खड्ड्यांमुळे झालेला आहे. एक विक्टिमची आई, तिची मुलगी घोडबंदर रस्त्यावरती खड्ड्यात पडून तिच्यावरनं ट्रक गेला. ती सांगत होती तिची व्यथा की मी माझ्या मुलीचा मृतदेह 2 तुकड्यामध्ये उचलला. अशी परिस्थिती सगळीकडे असताना सुद्धा या प्रशासनाला आणि या सत्ताधाऱ्यांना जाग येत नाही. गेले महिनाभर प्रत्येक पक्ष आपापल्या परीने त्यांचा पाठपुरावा करतो आहे. या ठिकाणी असलेले ॲक्टिव्हिस्ट पाठपुरावा करत आहेत. बऱ्याच संस्था याबद्दल पत्रव्यवहार करत आहेत, पण प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना कोणताही फरक पडत नाही. ते एकदम निष्ठुरपणे आज स्वच्छता पारितोषिक मिळालं म्हणून या ठिकाणी काय करतायत, रॅली काढतायत. काल त्या ठिकाणी बसेस बंद होत्या तर कोण तिथे यायला तयार नाही. जवळजवळ 1 लाख प्रवासी त्या बसमधून प्रवास करतात. काल पूर्ण 3 वाजेपर्यंत बसेस बंद होत्या. कमिशनरने स्टेटमेंट दिलेली नाही किंवा या ठिकाणच्या आमदाराने सुद्धा काही त्याबद्दल बोललेलं नाही. तो जो त्रास होतोय तो अजूनही तसाच आहे. असं असताना सुद्धा जर कमिशनर आणि सत्ताधारी बोलत असतील तर हे जे अल्टिमेटम आहे त्यांनी लक्षात घ्यावं. मीरा भाईंदरमध्ये यापूर्वी कधीही झालं नाही. असा बंद सर्वपक्षीय मिळून सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन मीरा भाईंदरमध्ये करणार आहेत, याची यांनी खबरदारी घ्यावी. अल्टिमेटम विशेषतः खड्ड्यांसाठी आहे की बाकीच्या? हा अल्टिमेटम सध्या खड्ड्यांसाठी आहे. पण मी आज तुमच्याशी बोलताना मला मेन्शन करावं लागलं, स्वच्छता रॅलीमध्ये पारितोषिक मिळालं म्हणून हे करतायत, काय सेलिब्रेट करतायत. तिथे बसेसच्या ठेकेदाराला द्यायला पैसे नाही आहेत, पण हे सेलिब्रेशन नको त्या गोष्टीचं सेलिब्रेशन करायचं हे भाजपाचं सवय आहे आणि ते करतायत. खड्डे बुजवणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जे ॲक्सिडेंट होत आहेत, त्यामुळे लोकांना जी हानी होते आहे, लोकांना जो त्रास होत आहे, जो मानेचा स्पाईनचा विकार वाढलेला आहे, त्याकरता आम्ही आज रस्त्यावरती आहोत पुन्हा एकदा आणि आज अल्टिमेटम देतोय. काही ठिकाणी महानगरपालिकेच्या मार्फत खड्डे भरण्याचं काम पण सुरू झालेलं आहे. त्याचे फोटोही मनपा आयुक्त टाकत आहे, त्याबद्दल काय सांगतो? हे काम बरेच चाललंय. रोज सांगतायत आम्ही काम करतोय, पण हे थूक लावण्याचं काम चाललेलं आहे. हे फक्त पॅचिंग करतायत. खड्डे न होण्यासाठी कुठलीच यंत्रणा यांच्याकडे नाही. आणि हे मागच्या 10 वर्षापासून आम्ही जेव्हापासून सत्तेत आहेत तेव्हापासून आम्ही हे ऐकत आलो आहेत. आता आम्ही हे ऐकणार नाही. विषय असा आहे, मीरा भाईंदर शहरामध्ये जे खड्डे आहेत, हे खड्डे असतानासुद्धा यांना राष्ट्रपतीतर्फे स्वच्छ मीरा भाईंदरचा पुरस्कार मिळतो. ही एक खूप मोठी शोकांतिका आहे. पहिली गोष्ट, आपले स्थानिक आमदार ज्यावेळेस आमदार नव्हते, आमदारच्या विरोधात याच रोडवर याच खड्ड्यासाठी त्यांनी फावडे खोके फावडे गाडी घेऊन आंदोलन केलं होतं. त्यावेळेस त्यांना वाटलं नाही, त्या आमदारावर त्यांना दया आली नाही. आज ते माफी मागत फिरत आहेत. हे आंदोलन फक्त आणि फक्त हे खड्ड्यासाठी आहे आणि हे स्थानिक आमदार जे आहेत ना, यांनी केलेलं यांच्या कृतीमुळं यांच्या नाकर्तेपणाचं उदाहरण आहे. या ठिकाणी मुद्दाम होऊन त्यांनी जे आंदोलन केलं, आता माफी मागत फिरतात. का माफी मागतायत तुम्ही? प्रशासन तुमचं, सरकार तुमचं. त्यावेळेससुद्धा सरकार यांचंच होतं, सत्ता यांची होती. प्रशासक जो नेमलेला आहे तो आपले महाराष्ट्र नगरविकास मंत्री, त्यांच्या अंतर्गत प्रशासक येतात. हे प्रशासकसुद्धा त्यांच्या अंदर असतानासुद्धा ह्या शहरामध्ये अशी परिस्थिती आहे. लोकांना यांचं काही घेणं नाही, लोकांची यांचं काहीही पडलेलं नाही. लोक मरत आहेत, मरू द्यात. फक्त यांना यांचे घरं भरायचे आहेत, त्यांचे खिशे भरायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. यांना खड्ड्याची काही चिंता नाही. यांना रिडेव्हलपमेंट येत आहेत, तहसीलदार ऑफिसमध्ये बसतात, रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट देत आहेत. 7-12 करून देणार. 7-12 नाही. या मीरा भाईंदर शहरातल्या जनतेला सांगू इच्छितो मी, तो तुमचा 7-12 नाही, तो 7-11 होतोय. लक्षात ठेवा, 7-11. 7-11 कन्स्ट्रक्शन माहिती आहे तुम्हाला. ते 7-12 होत नसून तर तुमच्या 7-12वर 7-11 होणार आहे. तरी रिडेव्हलपमेंटच्या नादाला, त्यांच्या कमीत कमी ह्या नेत्याच्या नादाला लागून तुम्ही फसू नका. TDR घोटाळे कोणी केले? यांनीच केले.
सर्व लोकांचा TDR यांनी उचलला आणि आता रिडेव्हलपमेंटच्या नावावर हे TDR घोटाळे स्वतःचा विकास करणे, स्वतःचे जे भरण्यासाठी यांनी काम करत आहेत. खड्ड्याशी काही घेणं नाही, फक्त माफी मागण्याचं नाटक करतायत. अहो, तुमची सत्ता असताना तुम्ही माफी मागता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मीरा भाईंदरमध्ये सगळीकडे खड्डे दिसतात आपल्याला आणि सगळीकडे भ्रष्टाचार, परंतु स्वच्छ आमदार असं इकडे ब्रीदवाक्य झालेलं आहे. आणि मोठे मोठे या रस्त्याचे टेंडर्स निघाले. मला वाटतं इंद्रलोक आणि त्या परिसरामध्ये जाऊन बघितलं तर सगळे कॉन्क्रीटचे रस्ते बनवले आणि सगळे रस्ते तुटलेले आहेत आणि खड्ड्यामध्ये लोक मरत आहेत. परंतु या प्रशासनाला काही इकडे कोणाची काही पडलेली नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे कोण जबाबदारीच घ्यायला कबूल नाही आहे की या खड्ड्याचं काय होणार. हां, मागच्या वेळी जेव्हा आमदार होण्याच्या पहिला इकडच्या आमदारांनी पोहण्याचा कार्यक्रम केलेला, खड्ड्यांमध्ये गाड्या चालवण्याचा कार्यक्रम केलेला, परंतु आता हे सगळेजण गप्प आहेत. आणि विशेष म्हणजे सत्तेमध्ये असूनसुद्धा पत्रव्यवहार करतात, त्यानंतर आंदोलनं करतात. हा विरोधकांचा हक्क आहे, तो तुम्ही कसा काय हिरावून घेऊ शकता. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की येणाऱ्या बुधवारपर्यंत आम्ही अल्टिमेट देतो. या शहरातले पूर्ण रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत. येणाऱ्या कालावधीमध्ये दहीहंडी आणि गणेश उत्सवासारखे सण या महाराष्ट्रामध्ये साजरे होणार आहेत आणि त्यामध्ये जर का असं काही झालं तर पुन्हा अजून काहीतरी उद्भवण्याचा इकडे संभावना आहे. म्हणून बुधवारपर्यंत या शहरातले रस्ते सगळे स्वच्छ आणि सुंदर आणि नीट झाले पाहिजेत. नाहीतर गुरुवारी पूर्ण मीरा भाईंदर बंदची हाक आम्ही सर्वपक्षीय म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार, मनसे, काँग्रेस या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. आणि ह्याच्यापूर्वी पण तुम्ही मराठीचं आंदोलन बघितलं असेल, त्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही इकडे करू, एवढंच आम्ही आज